माझ्यावर माझ्या बायकोचे खूप मोठे उपकार होते. तिने माझी इज्जत जाण्यापासून वाचवली होती, कारण तिने सगळ्यांपासून लपवले होते की मी एक नपुसंक पुरुष आहे. एक दिवस एक लहान मुलगा माझ्या चालत्या गाडीला धडकला आणि वाईटरित्या जखमी झाला. मी त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर डॉक्टरने सांगितले की हा तुमचाच मुलगा आहे. हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला होता. म्हणून तो मुलगा ठीक झाल्यावर मी त्याच्यासोबत त्याच्या घरी गेलो. तिथे मात्र त्याच्या आईला पाहून मी आश्चर्यचकित झालो, कारण खरंच खूप दिवसांपासून मी एका मुलीला पाहत होतो की ती याच वेळेला याच गल्लीतून नेहमी जात होती जिथे मी राहत होतो. मी शिक्षणासाठी शहरात आलो होतो. मी युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये राहण्याऐवजी प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये राहत होतो, जिथे माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होत होत्या. माझ्या रूममध्ये AC, TV, बेड, कम्प्युटर सगळ्या काही लागणाऱ्या वस्तू होत्या, कारण मी एक खूप श्रीमंत घरातला मुलगा होतो. मी दिवसभर अभ्यास करण्यासाठी युनिव्हर्सिटीमध्ये जात होतो आणि संध्याकाळी परत मी माझ्या हॉस्टेलवरच येत होतो. याच वेळेला माझी नजर एका मुलीवर पडली, जी याच वेळेला याच गल्लीतून नेहमी जात होती. ती मुलगी मला आता आवडू लागली होती. माहिती नाही त्या मुलीमध्ये काय होते की तिला पाहिल्याशिवाय मला करमतच नव्हते. आजपर्यंत मी खूप साऱ्या मुली पाहिल्या होत्या आणि खूप साऱ्या मुली माझा स्टेटस पाहून माझ्या आसपास असायच्या, कारण मी श्रीमंत तर होतोच, सोबतच दिसायलाही हँडसम होतो. पण आजपर्यंत मी जेवढ्या मुली पाहिल्या होत्या मला कोणतीच मुलगी आवडली नव्हती. पण जेव्हा मी या मुलीला पाहतो तेव्हा मला काय होते माहिती नाही, मी त्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो. एक दिवस मी तिला माझ्या मनातले सांगणार असा मी विचार केला आणि संध्याकाळी युनिव्हर्सिटीमधून लवकर घरी आलो आणि त्या मुलीची वाट पाहू लागलो. खरं तर मला माझ्या अशा वागण्यावर लाज वाटत होती, कारण आजपर्यंत मी कोणत्याच मुलीचा पाठलाग केला नव्हता. मी मजबूर झालो होतो. लोक खरंच म्हणतात की प्रेम ही अशी गोष्ट आहे की चांगल्या चांगल्यांना वेडं बनवून टाकते. मी तिचीच वाट पाहत होतो की ती मला गल्लीतून जाताना दिसली. काळ्या रंगाचा ड्रेस घातल्यामुळे तिचा रंग हिऱ्यासारखा चमकत होता. मी तिचा पाठलाग करायला लागलो. तिने तिच्या डोक्यावर ओढणी घेतली होती आणि तिच्या ओढणीखाली तिचे लांब केस दिसत होते. ती दिसायला खूप सुंदर होती. मी तिचा पाठलाग करत होतोच की मला दिसले ती एका गार्डनमध्ये गेली, म्हणून मी सुद्धा तिच्या मागे मागे गार्डनमध्ये गेलो. ती एका बेंचवर बसली आणि अचानकच हात चेहऱ्यावर ठेवून हळूहळू रडू लागली. मी हे पाहून हैराण झालो की ती का रडत आहे. नेमकी काय गोष्ट झाली होती की गार्डनमध्ये येऊन ती अशी रडत आहे. मला तिचे रडणे सहन झाले नाही, म्हणून मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, एक्सक्यूज मी मिस, मला तुमचे नाव नाही माहिती, पण तुम्ही अशा रडू नका प्लीज. मी तिला असे म्हणालो आणि तिच्या जवळ बेंचवर बसलो. पण अचानक माझा आवाज ऐकून तिने माझ्याकडे पाहिले आणि पटकन तिचे डोळे पुसले आणि मला म्हणाली, तुम्ही पहिले इथून उठा, मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्हाला बसायचे असेल तर तिकडच्या बेंचवर जाऊन बसू शकता. मी हसलो आणि म्हणालो, मला तुमच्यासोबतच बोलायचे आहे, त्यामुळेच मी तुमचा पाठलाग करत इथपर्यंत आलो आहे. पण प्लीज तुम्ही मला चुकीचे समजू नका. मी दुसऱ्या मुलांसारखा टुकार मुलगा नाही. मी आजपर्यंत कोणत्याच मुलीसोबत मैत्री केली नाही, पण तुम्हाला पाहून माझे मन खूप अस्वस्थ झाले. मला तुम्ही आवडायला लागला आहात. मी लगेचच माझ्या मनातलं सगळं काही त्या मुलीला सांगून टाकलं. पण ती मुलगी माझे बोलणे ऐकून म्हणाली, एकटी मुलगी पाहून तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत तेच करायचं आहे का जो प्रत्येक श्रीमंत मुलगा एका गरीब मुलीसोबत करतो. ती हे मला खूप दुःखी स्वरात म्हणाली होती. मी तिला लगेच म्हणालो, मी तुम्हाला म्हणालो ना की मी तसा मुलगा नाहीये. मी एक संस्कारी मुलगा आहे आणि मला तुमच्यासोबत लग्न करायचे आहे. मला तुम्हाला माझ्या घराची मालकीण बनवायची आहे. माझे हे बोलणे ऐकून ती हैराण झाली आणि दुःखी होऊन नजर खाली करून बसली. मी तिला कारण विचारले तर ती सांगू लागली की माझी आई एक टीचर होती आणि तिने लग्न तिच्या पसंतीने केले होते. जो माणूस 2 मुलांचा बाप होता, तो माणूस त्याच्या मुलांना घेण्यासाठी स्कूलमध्ये यायचा तेव्हाच त्याची ओळख माझ्या आईसोबत झाली होती. त्या माणसाला माझी आई आवडू लागली होती, कारण त्याला जशी जीवनसाथी हवी होती तशीच माझी आई होती. कारण त्या माणसाची पहिली बायको अडाणी होती आणि तिला आपल्या पतीची आणि मुलांची काहीच आवड नव्हती. तिला फक्त दुसऱ्यांच्या घरात काय चालले आहे आणि चुगल्या लावणे याचीच आवड होती. तो माणूस या सर्व गोष्टींना कंटाळला होता. त्यामुळेच त्याने माझ्या आईसोबत लग्न केले आणि एक वेगळे घर घेऊन आईसोबत राहू लागला. एका वर्षातच माझा जन्म झाला. माझ्या जन्मामुळे माझे आईवडील खूप खुश होते, पण त्या दोघांची साथ जास्त दिवस टिकू शकली नाही. एक दिवस त्यांनी मला घरी एका नोकराजवळ ठेवले आणि महत्त्वाच्या कामासाठी दोघे बाहेर गेले आणि रस्त्यातच त्यांचा ॲक्सिडेंट झाला.
त्या ॲक्सिडेंटमध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घरी मी त्या नोकराजवळ होते. त्या नोकराने मला माझ्या पप्पांच्या पहिल्या बायकोकडे सोडले. तेव्हा मी फक्त 3 वर्षांची होते. माझे दोन्ही भाऊ माझ्यावर थोडेफार प्रेम करायचे, पण माझी सावत्र आई माझा खूप छळ करायची. लहान वयातच माझ्याकडून घरातली कामे करून घ्यायची. मला तिने जास्त शिकून सुद्धा दिले नाही. माझे भाऊ मला घरीच थोडेफार शिकवत होते. हळूहळू आम्ही मोठे होत गेलो आणि आता माझ्या दोन्ही भावांचे लग्न झाले आहे. माझे दोन्ही भाऊ त्यांच्या बायकांसोबत दुसऱ्या शहरात राहतात. आता इथे फक्त मी आणि माझी सावत्र आईच राहतो. रोज या वेळेला कोणत्या तरी कामासाठी आमच्या घरात माझ्या आईचा भाचा येतो आणि माझ्यावर घाण नजर टाकतो. इथे माझी इज्जतच आता डावावर लागली आहे. माहिती नाही तो माझ्यासोबत काहीही करू शकतो. म्हणूनच तो येण्या अगोदरच मी गुपचूप रोजच डोक्यावर ओढणी घेऊन इकडे गार्डनमध्ये येते. एवढे बोलून ती मुलगी परत रडू लागली. तिला रडताना पाहून मला सुद्धा खूप वाईट वाटले होते. मी तिला खूप मुश्किलने समजावले आणि तिला दिलासा दिला की तू आजपर्यंत जेवढे दुःख सहन केले आहे त्यापेक्षा जास्त मी तुला आनंदात ठेवेल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तिने तिचे नाव आरोही सांगितले होते. मी तिला म्हणालो, तू आता कोणतीच काळजी करू नको. मी माझ्या फॅमिलीला लवकरात लवकर तुझ्या घरी घेऊन येईल आणि तुझा हात तुझ्या आईला मागेल आणि तुला या नरकातून बाहेर काढेल. हे माझे तुला वचन आहे. तरीही ती मान खाली घालून शांतच होती. मग मी तिला परत म्हणालो, अरे मी तुला विचारायचंच विसरलो की तू माझ्यासोबत लग्न करशील का? का तुला दुसरा कोणता मुलगा आवडतो? जर असे काही असेल तर मला सांग. पण तिने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, माझे कोणत्याच मुलावर प्रेम नाही. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की मी इज्जतीने माझ्या आईच्या घरून माझ्या सासरी जावं. कारण माझ्या आईचा भाचा मला खूप वेगळ्या नजरेने पाहतो. मला त्याची खूपच भीती वाटते. माझ्यासोबत तो काहीही करू शकतो. मग मी तिला विश्वास दिला की लवकरच मी तुझ्या घरी तुझा हात मागण्यासाठी येईन. आता तुझ्यासोबत काहीच वाईट होणार नाही. एवढे वचन देऊन मी त्याच रात्री माझ्या गावाला आलो. मी खूप खुश होतो कारण आरोहीचे प्रेम खूप सहजरित्या मला मिळाले होते. मला माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता की मी जिच्यावर प्रेम करतो ते इतके सहजरित्या मला मिळेल. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करत होती. मला विश्वास होता की माझी आई माझ्या प्रेमाला कधीच नाकारणार नाही. गावाला पोहोचताच मी माझ्या आईसोबत गोल गोल नाचायला लागलो. माझी आई मला पाहून खूप खुश झाली होती आणि ओरडायला लागली की अरे वेडा झाला आहेस का? मला आता चक्कर येऊ लागली आहे. आता इथेच मारतोस का मला? मी आईला थांबवले आणि आई डोके पकडून खाली बसली. मी आईला म्हणालो, आई मी खरंच वेडा झालो आहे. आई मला प्रेम झाले आहे. आणि मी आनंदात आईला सर्व काही सांगून टाकले. हे सगळे ऐकून तर माझी आई खूप खुश झाली कारण लग्नासाठी माझी आई माझ्यासारखी मागे लागलेली असायची. तिला आनंद झाला की शेवटी तिचा मुलगा लग्नासाठी तयार झालाच. पण आई आरोहीबद्दल विचार करताना म्हणाली, पण बाळा असे कसे कोणत्या मुलीला लग्न करून तू घरी आणशील? तिचे घर खानदान सर्व काही पाहायला लागेल ना. ते आपल्या जातीचे आहेत की नाही हे सुद्धा पाहायला लागेल. माझी आई मला समजावत होती. पण मी आईला म्हणालो की आई मला हे काहीच माहिती नाही. मला फक्त आरोहीसोबतच लग्न करायचे आहे कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मी लग्न करेन तर तिच्याशीच करेन, नाहीतर असंच बिना लग्नाचा राहीन. ते काय नाही, उद्याच्या उद्या माझं स्थळ घेऊन तू तिच्या घरी जा. माझी आई हसायला लागली आणि म्हणाली, हा बाबा हा, तू जसे म्हणशील तसेच होईल. आमच्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. मी करोडोंच्या संपत्तीचा एकुलता एक वारस होतो. मला विश्वास होता की आरोहीची आई या लग्नासाठी तयार होईल कारण तिला कशीही करून आरोहीपासून सुटकाच हवी होती. माझे वडील आजारी असायचे आणि नेहमी अंथरुणावर पडलेले असायचे. त्यांच्या देखभालीसाठी एक नर्स होती आणि आईसुद्धा त्यांची खूप सेवा करायची. माझे वडील अंथरुणावर असल्यामुळे घर सांभाळण्यापासून ते घरातले सर्व निर्णय माझी आईच घेत होती. मी आणि माझी आई स्थळ घेऊन आरोहीच्या घरी गेलो. आमचे स्टेटस पाहून तिच्या सावत्राईने लगेचच लग्नासाठी होकार दिला. पण तिची सावत्राई म्हणाली, आमच्याजवळ तिला हुंड्यात देण्यासाठी काहीच नाही. मी माझ्या मुलीला काहीच देऊ शकत नाही. आम्ही सुद्धा त्यांना म्हणालो की आम्हाला तुमच्या मुलीशिवाय बाकी काहीही नको. आम्ही 1 रुपयासुद्धा तुमच्याकडून घेणार नाही आणि आम्हाला याच महिन्यात लग्न करायचे आहे. आरोहीची सावत्राई या लग्नाला तयार झाली आणि अशा प्रकारे आमचे लग्न झालेच. मी एवढा खुश होतो की माझे पाय जमिनीवर मला वाटतच नव्हते. असे वाटत होते की मी हवेत उडत आहे. आज आरोही नवरी बनून माझ्या रूममध्ये बसली होती. मला माझे आयुष्य इतके सुंदर कधीच वाटले नाही.
आरोही सुद्धा या लग्नामुळे खुश होती, कारण तिने सुद्धा तिच्या आयुष्यात खूप सारी दुःख सहन केली होती. लग्नाच्या पहिल्याच रात्री मला आरोहीबद्दल सत्य कळाले की तिला डायरी लिहिण्याची सवय आहे. तिने त्या डायरीत माझ्याबद्दल सर्व काही लिहिले होते, की आम्ही कधी भेटलो, कशा प्रकारे आमचे लग्न झाले. तिने हे सुद्धा लिहिले होते की कशा प्रकारे तिच्या सावत्राईने तिच्यावर अत्याचार केले होते. आरोहीने आजपर्यंत खूप दुःख झेलले होते. मी स्वतःला वचन दिले की जितके दुःख आरोहीने सहन केले आहे त्याच्या दुप्पट तिला मी सुख देईल. माझे वडील सुद्धा माझ्या या लग्नामुळे खूप खुश होते. मला माझे शिक्षण पूर्ण करायचे होते, त्यामुळे लग्नानंतर 15 दिवसांनी मी शहरात परत आलो. मी येत्या क्षणी आरोहीला वचन दिले होते की मी लवकरात लवकर तिकडे राहण्याचा बंदोबस्त करेल आणि तिकडे मी तुला लवकर घेऊन जाईन, कारण मी सुद्धा तुझ्याशिवाय जास्त दिवस राहू शकत नाही. ती माझे बोलणे ऐकून खूप खुश झाली होती. मी शहरात निघताना तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. मी सुद्धा जड मनाने शहरात परत आलो होतो. पण शहरात येताच मी आमच्यासाठी एक चांगले घर शोधायला लागलो. 10-15 दिवसाच्या आतच मला हवे तसे एक चांगले घर मिळाले. मी परत आरोहीला घेण्यासाठी माझ्या गावी गेलो. आरोहीसारखी सुंदर सुसंस्कृत बायको मिळाल्यामुळे मी खूपच खुश होतो. पण जसा मी आमच्या घरात पाय ठेवला, माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी पाहिले की आई जोरजोरात रडत होती. मी आईजवळ गेलो तर आई अजूनच जोरजोरात रडायला लागली. मी तिला विचारले, आई काय झाले आहे, तू का अशी रडत आहेस? आई रडत रडत म्हणाली, आपण लुटलो गेलो, आपण बर्बाद झालो. तुझ्या बायकोने आपली इज्जत कसलीच ठेवली नाही. मी तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिले नाही. मी आईला म्हणालो, तू हे काय म्हणत आहेस? एवढे बोलून मी वेड्यासारखं चारही बाजूला आरोहीला शोधायला लागलो. तिला आवाज द्यायला लागलो, पण ती मला कुठेच भेटली नाही. मी आमच्या रूममध्ये जाऊन पाहिले तर सगळे सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि सगळे किमती सामान आणि दागिने सगळं काही गायब होतं. हे पाहून मला चक्कर येत होती. मला असे वाटत होते की आत्ताच मी मरून जाईन. मला कळालेच नाही की मी कधी बेशुद्ध होऊन खाली पडलो. मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. जशी मला शुद्ध आली, मला आरोहीची आठवण आली आणि मी जोरजोरात ओरडायला लागलो. तिला आवाज द्यायला लागलो. डॉक्टरांनी मला परत इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. अशा प्रकारे मी 8 ते 10 दिवस हॉस्पिटलमध्येच घालवले. जेव्हा मी घरी आलो तेव्हा सुद्धा मी घरात काहीच काम न करता पडून राहायचो. जसं काय माझ्या अंगात काहीच जीव नव्हता. मी कोणासोबतच बोलत नव्हतो. असाच मी एकटाच रूममध्ये पडलेला असायचो. आता मला माझ्या जीवनाचा तिरस्कार येऊ लागला होता. कित्येक वेळा माझ्या मनात आत्महत्याचा विचारसुद्धा आला होता. मी कधीच कोणाचे वाईट केले नव्हते. मी माझ्या सरळ मार्गाने जीवन जगत होतो. मग माझ्याच बाबतीत असे का झाले? आरोही माझ्या प्रेमाला आणि विश्वासाला तोडून तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. आरोहीने फक्त मला पैशांसाठी वापरले होते. तिच्याजवळ काहीच नव्हते. तिला पैसे रुपये हवे होते म्हणून काही दिवस ती माझ्यासोबत राहिली होती आणि जेव्हा मी शहरात आल्यानंतर तिला सगळे काही भेटल्यावर ती मला सोडून तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. हे सर्व काही मला माझ्या आईने सांगितले होते. आई हे सुद्धा म्हणाली होती की अशा मुली अशाच असतात, गरीब होऊन पैशांसाठी श्रीमंतांना फसवतात. हे सगळं ऐकून माझे डोके फुटायला लागले होते. पण कुठे ना कुठे मनात विचार येत होता की एका चारित्र्यहीन मुलीसाठी मी माझे आयुष्य का खराब करू? आता मला कोणासाठी नाही तर माझ्या आईवडिलांसाठी जगायचे होते. त्यांची काळजी घ्यायची होती, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं होतं. आरोहीला घरातून पळून जाऊन 1 वर्ष झालं होतं. मी तिला प्रत्येक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. तिचा काहीच पत्ता लागला नव्हता. याच दिवसात माझ्या वडिलांचा सुद्धा मृत्यू झाला होता. माझी आई मला म्हणायची की अजून कधीपर्यंत तू उदास असंच राहशील? कधीपर्यंत तू त्या चारित्र्यहीन मुलीसाठी तुझे जीवन बर्बाद करशील? त्या आरोहीला विसरून आता तू दुसरे लग्न कर. मी नेहमी आईच्या या बोलण्याला टाळत असे, पण आई माझी बोलणे ऐकून उदास होत होती. एक दिवस आई खूपच आजारी पडली आणि त्याच वेळेस तिने माझ्याकडून जबरदस्ती लग्न करण्यासाठी वचन घेतले. म्हणाली की मला मरायच्या अगोदर माझ्या नातवंडांचे तोंड पाहायचे आहे. मला दुसरे लग्न करण्याची इच्छा नव्हती, पण फक्त आईसाठीच मी लग्नाला होकार दिला. आई माझा होकार ऐकून खूप खुश झाली होती. आईने तिच्या भावाची मुलगी म्हणजे माझ्या मामाच्या मुलीसोबत माझे लग्न ठरवले. खूपच धुमधडाक्यात त्यांनी माझे लग्न केले होते. पण मी लग्नात एका भूतासारखा नवरदेव बनून उभा होतो. शिवानी एक चांगली मुलगी होती. तिने येताच माझे सर्व दुःख वाटून घेण्याचे वचन दिले होते.
आणि ती माझ्यासोबत खूप चांगल्या प्रकारे राहत होती. मला खुश करण्यासाठी ती माझे प्रत्येक काम करत होती, ज्यामुळे माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य येत होते. एक दिवस मला वाटले की मी आरोहीची शिक्षा शिवानीला का देऊ, आणि म्हणूनच मी या लग्नाला मनापासून स्वीकारले. काही महिन्यानंतर शिवानीला उलट्या येत होत्या. तेव्हा आईला वाटले की शिवानी प्रेग्नेंट आहे. त्यामुळे आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि तिचे चेकअप केले. डॉक्टरांनी सांगितलं की तिला फक्त ॲसिडिटी झाली आहे, ती प्रेग्नेंट नाही आहे. हे ऐकून आई थोडी उदास झाली आणि म्हणाली, काहीच हरकत नाही, कधी ना कधी तू प्रेग्नेंट होशीलच ना. अशा प्रकारे आमच्या लग्नाला आता 5 वर्ष होऊन गेले होते. पण अजूनपर्यंत शिवानी आणि मी आई वडील होऊ शकलो नव्हतो. काही दिवसांनंतर आम्ही टेस्ट केल्या. रिपोर्ट आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये शिवानीच गेली होती. तेव्हा शिवानीने मला सांगितले होते की कमी तिच्यात नाही तर माझ्यातच आहे. मीच कधी बाप होऊ शकत नाही. पण या गोष्टीमुळे शिवानीला काहीच फरक पडला नव्हता. ती माझ्यासोबत जशी पहिली वागत होती तशीच आता सुद्धा राहत होती. तिने ही गोष्ट माझ्या आईला सुद्धा सांगितली नव्हती आणि नाही तिच्या घरच्यांना. पण मी तर खूपच उदास झालो होतो, कारण माझी आई तिच्या नातवंडांची वाट पाहत होती. पण मी माझ्या आईला हा आनंद कधीच देऊ शकत नव्हतो. मला शिवानीचे सुद्धा खूप वाईट वाटत होते, कारण ती माझ्यासाठी खूप काही सहन करत होती. असेच दिवस जात होते. आता माझी आई बाळासाठी शिवानीला टचके टोमणे द्यायला लागली होती. पण शिवानी आईसमोर एक शब्द सुद्धा बोलत नसायची की तुमचाच मुलगा नपुसंक आहे. मी याच विचारात रस्त्यावर कार चालवत होतो. त्याच वेळेस माझ्या गाडीने एका मुलाचा ॲक्सिडेंट झाला. तो वाईटरित्या जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला खूप मार लागला होता आणि रक्तसुद्धा खूप निघत होते. हे पाहून मी खूपच घाबरलो, म्हणून मी पटकन त्याला माझ्या कारमध्ये झोपवले आणि हॉस्पिटलमध्ये तडक घेऊन गेलो. डॉक्टर त्याला पाहतच म्हणाले की याची खूपच क्रिटिकल कंडिशन आहे आणि याचे रक्तसुद्धा खूप गेले आहे. माहिती नाही हा मुलगा वाचेल की नाही. मी डॉक्टरांसमोर हात जोडले आणि म्हणालो, कसेही करून तुम्ही या मुलाला वाचवा. तुम्ही पैशांची सुद्धा काहीच चिंता करू नका. तुम्ही जेवढे पैसे मागाल तेवढे पैसे मी देईल, पण प्लीज या मुलाचा जीव वाचवा. इतक्यातच नर्स ऑपरेशन थिएटरमधून पळत आली आणि म्हणाली की डॉक्टर, या मुलाचा ब्लड ग्रुप खूपच रेअर आहे. आपल्याला लवकरात लवकर मिळू शकणारच नाही. आपल्याला लवकरात लवकर याची व्यवस्था करावी लागेल. डॉक्टरांनी त्या नर्सला कोणता ब्लड ग्रुप आहे विचारले, तर ती नर्स म्हणाली की ओ निगेटिव्ह. मी तिथेच उभा होतो. मी डॉक्टरांना म्हणालो की माझा सुद्धा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. तुम्हाला जेवढे हवे आहे तेवढे रक्त माझे घेऊ शकता, पण प्लीज या मुलाला काहीच होऊन देऊ नका. त्यानंतर डॉक्टरांनी माझ्या काही रक्ताच्या टेस्ट केल्या. त्याच्यानंतरच मी त्या मुलाला रक्त दिले. 2 दिवसानंतर त्या मुलाला शुद्ध आली. डॉक्टरांनी ही आनंदाची बातमी मला ऐकवली आणि म्हणाले, अभिनंदन, आता तुमचा मुलगा बिलकुल ठीक आहे. त्याला आता कशाचाच धोका नाही. पण मी डॉक्टरांना म्हणालो की हा माझा मुलगा नाही, तर माझ्या कारने याचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यामुळेच मी त्याला इथे घेऊन आलो होतो. पण डॉक्टरांनी माझ्याकडे विचित्रपणे पाहिले आणि म्हणाले, असे कसे होऊ शकते? आम्ही या मुलाची आणि तुमची DNA टेस्ट केली होती. तेव्हा आम्हाला माहिती पडले की हा तुमचाच मुलगा आहे. DNA रिपोर्टनुसार तुम्हीच या मुलाचे वडील आहात. जर तुम्ही या गोष्टीला नकार देत असाल तर मी हैराण आहे की आजपर्यंत सायन्समध्ये असे कधीच झाले नाही की एका मुलाचा आपल्या आईवडिलांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाशी DNA मॅच होऊ शकतो. मी सुद्धा भूतासारखा डॉक्टरांची बोलणी ऐकून उभा होतो, कारण माझे सुद्धा शिक्षण चांगले झाले होते. मला सुद्धा माहिती होते की एका मुलाचा त्याच्या बापाव्यतिरिक्त DNA मॅच कोणासोबतही होऊ शकत नाही. पण मी तर एक नपुसंक पुरुष आहे. मग हा मुलगा माझा कसा काय असू शकतो? ते तर अशक्यच आहे. मी पटकन त्या मुलाकडे गेलो आणि त्याला त्याचे नाव विचारले. त्याने त्याचे नाव आरुष सांगितले. मी त्याला विचारले की तुझे वडील कुठे आहेत? तेव्हा त्याने सांगितले की माझे वडील या जगात नाही. फक्त माझी आई आहे, जी माझी घरी वाट पाहत असेल. मी त्याला म्हणालो की मला तुझा ॲड्रेस सांग. मी तुला तुझ्या घरी सोडतो आणि तुझ्या आईची सुद्धा माफी मागतो की माझ्याकडून चुकीने तुझा ॲक्सिडेंट झाला. मी त्या मुलाला चांगले कपडे घातले आणि खायला प्यायला घेऊन त्याच्या घरी जाऊ लागलो. तो मुलगा मला ज्या घरी घेऊन आला ते घर एक फुटक्या झोपडीसारखे होते. त्याचे घर येताच तो त्याच्या आईजवळ पळू लागला, जी खाली चटई टाकून पडली होती. तो मुलगा त्याच्या आईला झोपेतून उठवत होता, पण ती जागी झालीच नाही.
त्यामुळे मी सुद्धा त्याच्या आईजवळ गेलो आणि तिला जागे करायला लागलो. पण जसा मी तिचा चेहरा पाहिला तेव्हा माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले, कारण ती स्त्री दुसरी कोणी नव्हती तर माझी आरोही होती, ज्या बिचारीने आपल्या मुलाची वाट पाहता पाहता जीव सोडला होता. जसे मी तिला पाहिले होते, माझ्या डोळ्यातील अश्रू सुद्धा थांबायचे नाव घेत नव्हते आणि आरुष सुद्धा आपल्या आईला मिठी मारून जोरजोरात रडत होता. तिथेच आरोहीची डायरी पडली होती. मी ती खोलून वाचायला लागलो आणि ती डायरी वाचता वाचता मी जोरजोरात रडत होतो. मी विचारसुद्धा करू शकत नव्हतो की आरोहीने एवढे सगळे सहन केले आहे. या डायरीला वाचल्यानंतर मला या गोष्टीवर विश्वास बसला होता की आरुष खरोखर माझा मुलगा आहे, आरोही आणि आशिषचा मुलगा आरुष. मी विचारसुद्धा करू शकत नव्हतो की माझ्या आईने आरोहीवर एवढे अत्याचार केले होते, जे आरोहीने तिच्या डायरीत सर्व लिहिले होते. माझी आई आरोहीला अजिबातच पसंत करत नव्हती. तिने माझे लग्न मी हट्ट केल्यामुळे आरोही सोबत लावले होते, कारण आई माझ्यावर खूप प्रेम करते आणि मला कधीच कोणत्या गोष्टीला नकार देत नव्हती. लग्नानंतर मी शहरात जाताच आई आरोहीवर अत्याचार करू लागली आणि जसे मी 15 दिवसानंतर येण्याची बातमी ऐकली तेव्हा आईने आरोहीला धमकी देऊन घराबाहेर हाकलले आणि माझ्यासमोर हे सर्व नाटक उभे केले होते. माझ्या नजरेत आरोहीला पाडले होते. मी विचारसुद्धा करू शकत नव्हतो की इतके घाणेरडे कृत्य माझी आई करू शकते. आरोही बाहेर गेल्यानंतर ती तिच्या सावत्र आईकडे गेली होती, पण तिच्या सावत्र आईने तिला घरात घेतलेच नाही. अशीच एक दिवस ती रस्त्यावर चक्कर येऊन पडली तेव्हा कोणीतरी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेव्हा तिथे माहिती पडले की ती आई होणार आहे. काही दिवस इकडं तिकडं भटकल्यानंतर एका गरीब बाईने तिच्यावर दया दाखवून तिला तिची मुलगी मानून तिच्या झोपडीत ठेवले आणि काही महिन्यानंतर आरोहीने एका मुलाला जन्म दिला, जो माझा मुलगा होता. तिने आरुषची जन्मतारीख सुद्धा लिहिली होती. तिने खूप कष्टाने आरुषला सांभाळले होते. आरुषवर खूप प्रेम करत होती आणि जेव्हा आरुष 2-3 दिवस घरी आला नाही तेव्हा तिला हे सहन झाले नाही आणि तिने तिथे जीव सोडला. मी तिची डायरी वाचली आणि तिला मिठी मारून जोरजोरात रडत होतो. आरोहीची परिस्थिती आरोही निर्दोष असल्याचे सिद्ध करत होती. शेवटचे मी आरोहीच्या पायाला धरले आणि तिची माफी मागितली की मी तुला समजू शकलो नाही आरोही, मी खूप मोठी चुकी केली आहे. मी तर माणूस म्हणण्याच्या लायकीचा सुद्धा नाही, मला माफ कर आरू. मी स्वतःला वचन दिले होते की आरोहीने जेवढे दुःख सहन केले आहेत त्याच्या दुप्पट मी तिला सुख देईल, पण मी असे करू शकलो नाही. मी तिला फक्त आणि फक्त 15 दिवसच आनंद सुख देऊ शकलो होतो. मी स्वतःला सांभाळले कारण मला आरुषला सुद्धा सांभाळायचे होते. मी आरुषकडे पाहिले, मला त्याची खूप दया येत होती. मी आरोहीचे अंत्यसंस्कार केले आणि माझ्या घरी परत आलो. मी घरी येताच शिवानीकडे गेलो आणि तिला सर्व काही सांगितले आणि तिला ओरडलो की तू माझ्याशी एवढं मोठं खोटं का बोलली की मी एक नपुसंक आहे. हे कसं शक्य होऊ शकतं, कारण मला एक मुलगा आहे. शिवानी माझ्या पायावर पडली आणि रडायला लागली आणि म्हणाली, हे सर्व मी तुमच्या आईमुळे केले आहे, कारण त्यांना नातवाचे तोंड पाहिजे होते. जर मी हे केले नसते तर त्यांनी तुमच्या नातवासाठी 3रे लग्न केले असते. कमी तुमच्यात नाही तर माझ्यात आहे, मी एक वांज आहे. मी घाबरले होते की मी जर बाळाला जन्मच देऊ शकले नाही तर तुमची आई मला या घराबाहेर काढेल. शिवानी माझ्या पायांवर पडून माफी मागत होती. तेवढ्यात माझी आई सुद्धा तिथे आली. मी तिच्याकडे खूप रागात पाहिले. ती तिच्या कृत्यावर रडत होती आणि माझी माफी मागत होती. मी तिला प्रश्न विचारला की तू माझ्यावर एवढं प्रेम करत होती ना, मग माझ्या प्रेमाला का नाही स्वीकारू शकली? तेव्हा आई म्हणू लागली की मला सुरुवातीपासूनच आरोही आवडत नव्हती. ती एका गरीब खानदानातील होती. त्यात तिच्या आईने 2 मुलांच्या बापासोबत लग्न केले होते, त्यामुळे मला हे लग्न मान्य नव्हते. पण तुझ्या हट्टापुढे मला झुकावे लागले. मला तुझे लग्न माझ्या भावाच्या मुलीसोबत शिवानीसोबत करायचे होते, पण तू तर आरोहीला पसंत केले होते आणि तुला तिच्यासोबतच लग्न करायचे होते. त्यामुळे मी तुझे लग्न तिच्यासोबत तर केले, पण तुझ्या नकळत तिला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढले. पण खरंच मला माहिती नव्हते की ती प्रेग्नंट आहे. मला नव्हते माहिती की तिच्यासोबत एवढे वाईट होईल. मला वाटले होते की ती तिच्या घरी जाईन. आईने आरुषला जवळ घेतले तेव्हा मी लगेच आरुषला मागे खेचले. माझ्या आईचे माझे मूल पाहण्याचे खूप मोठे स्वप्न होते, पण शिवानी तिला नातू देऊ शकत नव्हती. माझी आई माझ्याकडे माफी मागायला लागली. म्हणाली, बाळा मला माफ कर, आरोहीसोबत खूपच चुकीचे झाले आहे. मी तिच्यासोबत खूप चुकीचे केले आहे. मला माझ्या कृत्याची लाज वाटते. शिवानी सुद्धा माझ्याकडे माफी मागत होती. म्हणाली, आपल्याला तर मूल होऊ शकत नाही,
पण हे मूल तर तुमचेच आहे ना, मग हे सुद्धा मूल माझेच झाले ना. आरुषची आई या जगात नाही, पण मी त्याला आईचे खूप प्रेम देईल. मी आरुषकडे पाहिले तेव्हा मला त्याची खूप दया येत होती. खूप वाईट वाटत होते. शिवानीने त्याला मिठी मारली तेव्हा आरुषला त्याच्या आईची आठवण झाली. मी शिवानीला माफ केले आणि म्हणालो, आरुषला तू तुझ्या सख्ख्या मुलासारखेच प्रेम दे. शिवानी आता आरुषवर सख्ख्या आईपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करत होती. पण मी आरोहीसोबत खूपच चुकीचे केले होते. मी कधीच तिला विसरू शकत नव्हतो. आरुषची आजी सुद्धा आरुषवर खूप प्रेम करत होती आणि आरुष सुद्धा या घरात चांगल्या प्रकारे मिसळला होता. मी माझ्या आईला देखील माफ केले, कारण तिला सुद्धा माझ्याशिवाय या जगात कोणीच नव्हते. या वयात ती कुठे गेली असती. आरुष आता मोठा झाला होता आणि मी त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवले होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मी माझ्या आईला आणि शिवानीला माफ करून बरोबर केली की चूक, कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.